फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तर मी हे रताळ आणलेलं होतं आणि याला मी छान पहिले धुवून घेतलं। त्याला खूप माती होती, त्याच्यानंतर मग मी त्याला वरून साल काढून घेतली आणि याचे मी आपण जसे पोटॅटो चिप्स खातो तसे मी याचे स्लाइस करणार आहे, पोटॅटो चिप्स सारखे। तर अशा प्रकारे मी बारीक असे पोटॅटो चिप्स सारखे त्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत। तर ही रेसिपी खूप छान आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। खूप छान अशी रेसिपी आहे। रताळ हे उपवासामध्ये पण खाल्ले जातात आणि छान इझी आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे। तर स्लाइस करून रताळे अजून एक वेळा मी वॉश केलेले आहेत। त्याच्यानंतर पॅनमध्ये मी ऑइल टाकलेला आहे आणि तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅन यूज करा। जर नॉनस्टिक पॅन नसेल तर तवा तुमच्याकडे असेल नॉनस्टिक, त्याच्यावर तुम्हाला वरून ताट झाकावं लागेल। पण मला असं वाटतं की जेवढं तुम्ही नॉनस्टिकवर करणार तेवढं छान असणार आहे, का खालून ते चटकायला नको की चिटकायला नको म्हणून। तर मी नॉनस्टिकच याच्यामध्ये करते। खूप छान असे रताळे होतात आणि रताळ्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही, 5 ते 10 मिनटातच ते खूप छान असे शिजतात आणि मला पर्सनली क्रिस्पी खूप आवडतात। आणि हे रताळं मला तिने 30 रुपयाचं, हे अर्धा किलो असेल, हे खूप मोठं रताळं होतं म्हणून त्याचे स्लायसेस तुम्ही बघू शकता खूप मोठे असे झालेले आहेत। तर आणि गोड पण खूप होतं। आत्ता रताळे खूप आलेले आहेत मार्केटमध्ये। जर तुम्ही ही रेसिपी करायला इंटरेस्टेड असाल तर नक्की मागवून ही रेसिपी करा, खूप छान अशी होते। आणि जास्त शिजवू नका, 5 ते 10 मिनटातच हे रताळे खालून ब्राऊन असे व्हायला लागतात। पाण्याची कसलीही गरज नाही, खूप छान पद्धतीने हे शिजतात। आणि मुलांसाठी आणि जे डाएटवर आहेत त्यांच्यासाठी पण ही रेसिपी खूप छान आहे। मुलांना तुम्ही टिफिनमध्ये जर तुम्हाला तिखट टाकायचं असेल तर तुम्ही तिखट टाका आणि मीठ टाकून द्यायचं असेल तर तुम्ही टिफिनमध्ये सिंपल नुसतं त्यांना बाफवून मीठ टाकून पण असे देऊ शकतात। आणि हे आपल्या हेल्थसाठी खूप छान असा हा फूड आहे। ऑइली वगैरे काही नाही आणि तेलात तळायचं। बाहेर तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्ही हे असे काही स्नॅक्स बनवून घेऊन जाऊ शकता। जे लोक डाएटवर आहे त्याच्यासाठी तर हे खूपच छान आहे। तर इथं मी पहिले तर आपलं जे लाल तिखट येतं ते टाकलेलं होतं, थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि इथं मी पेरी पेरी मसाला टाकलेला होता। जर तुम्ही उपवासासाठी खात असाल तर तुम्ही तिखटचा वापर करत असाल तर तुम्ही तिखट आणि थोडंसं मीठ टाका। इथं माझा उपवास वगैरे काही नव्हता, फक्त मी असंच खाते, मला कधी कधी आवडतं करायला असं म्हणून। तर मी अशीच ही रेसिपी केली होती। पण पेरी पेरी मसाला तुम्ही टाकून नक्की खा। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही डिश झालेली होती। तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत राहील। बाय बाय।